म्हणतेस तू? हिला अगं हा शब्दग्रीव आहे, विरोचकाचा मोठा भाऊ. विसरलीस का तू? ईशा आणि रीमाच्या जीवावर उठला होता तो. ते तुम्हाला वाटते तसं नाहीये. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते, एकदा ऐकून नाही घ्या. पण मला काही ऐकायचंच नाहीये तुझं. हिला आधी घरातनं बाहेर काढ. आणि मला हे कळत नाहीये की तुम्ही सगळ्यांनी तिला घरात कसं ठेवून घेतलं. आत्या, हा सर्वस्वी माझा निर्णय होता आणि मी असा निर्णय का घेतला त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगते. फक्त एकदा ऐकून तरी घ्या मी काय म्हणते ते. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? सगळ्यात आधी तू हिला घरातच कसं आणलंस आणि आता घरात आणल्यावर वाट कसली बघतेस? घरातल्या कोणाचा तरी खून करायची तिने. मी तशी नाहीये. तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण काही गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. 10 सेकंदात ही बाई जर घराबाहेर गेली नाही ना तर मग मी रडते. नेत्रा, मी जाते. मावशी नाही, मावशी मावशी नाही. मावशी, तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही नाही जायचं इथून. बघताय ना, ही मुलगी आता इंद्राणीताईंचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये. नेत्रा, ही बाईमुळे आत्या सासूमा 7 वर्ष हॉस्पिटलमध्ये होते. विसरलीस का तू? आणि नेत्रा, आपलं बोलणं झालं होतं की इंद्राणी आत्यांना जर कळलं की ही बाई अजूनही आपल्या घरात राहते तर त्यांना नाही आवडणार, आणि तरी या बाईला या घरात अजून ठेवून घेतलंय. इंद्राणीताई, ही बाई घरात असलेलं कधीच कुणालाही आवडलं नव्हतं. फक्त नेत्राच्या हट्टामुळे आम्ही तोंड दाबून मुक्यांचा मार सहन केला. काकू प्लीज. आधी सगळ्या गोष्टी जर वेळच्या वेळी घडल्या असत्या ना तर आजचा दिवस उजाडलाच नसता. आणि आज जे काही घडतंय ना त्याला सर्वस्वी जबाबदार तुझी बायको आहे. हा सगळा काय प्रकार आहे नेत्रा? हे सगळं मला कळायला हवं. मी सांगते आत्या, मी तुम्हाला सगळं सांगते. हो, पण त्याआधी या बाईला घराबाहेर काढ. नाही, मैत्रिणी मावशी कुठेही जाणार नाहीत. मी त्यांना जाऊ देणार नाही. जाणार नाही ती. ठीक आहे. जर ती बाई या घरातून बाहेर जाणार नसेल तर मी इथे राहणार नाही. आणि आता तुम्हीच म्हणता ना की प्रत्येक स्त्री देवी आईचं रूप असते. मग आज देवी आईच्या उत्सवात एका स्त्रीचा अपमान होऊ देणार आहात का तुम्ही? एका स्त्रीला घराबाहेर काढणार आहात? प्लीज ऐका माझं, असं नका करू. इंद्राणीताई, हिचं काहीच ऐकू नका. नेत्राचं ऐकू नका आत्या सासूमा. हिला घराबाहेर काढा. नका, हिला घराबाहेर काढा. आता मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही देवी आईची लेक आहात ना. आजच्या दिवशी एका स्त्रीचा अपमान नका हो देऊ. तुम्हाला माहिती आहे देवी आईला नाही आवडणार आहे. ठीक आहे. पण ही बाई नवरात्र संपेपर्यंतच या घरात राहील. त्यानंतर ह्या बाईला घरातनं बाहेर काढायचं. आणि तोपर्यंत ही बाई देवी आई समोर येणार नाही. का केलं तुम्ही असं? काय मिळालं तुम्हाला? तेच जे तुला त्या बाईला घरात ठेवून मिळालं ते समाधान. काकू, आज सणावाराला जे काही घडलंय आपल्या घरात, नाही घडलं नाहीये, तुम्ही घडवलंय. तुम्हाला योग्य वाटतं ते? हो, आम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं. आणि नेत्रा, एक गोष्ट लक्षात ठेव. आता प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी नाही होणार.
हा मी तुझ्या हातावर नाचणारी कठपुतली नाहीये की तू जमना चावे नाचिया करिये. काय बोलताय तुम्ही? एवढा कसला राग आलाय तुम्हाला? गेली 7 वर्ष मैथिली मावशी इथे राहतात, त्यांनी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, कोणाला त्रास दिला नाहीये, मग एवढा का राग येतो तुम्हाला त्यांचा? 1000 वेळा सांगून झालंय नेत्रा, आता हा विषय नकोय. का विषय नको? नेत्रा आता तू काहीही कर, काहीही बोल, मैथिली सेनगुप्ता या घरात आता नको. मैथिली मावशी कुठेही जाणार नाही, मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. त्या आता आपल्या कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्याला त्यांना स्वीकारावंच लागेल. आमच्या कुटुंबाचा भाग कोण आहे ते आम्हाला ठरवू दे ना नेत्रा. अरे आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत. या घरात प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी नाही होणार का? भाऊजी तुम्ही तरी समजून घ्या. गेली 7 वर्ष तू आम्हाला समजून घेतलंस. काय बोलताय तुम्ही? ए नेत्रा बस झाला ना आता, बस ना. तुलाही माहिती आहे मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. मला खरंच कळत नाही तुम्हाला सगळ्यांना कसं कळत नाहीये? त्या एकट्या आहेत, त्यांचं या जगात कोणीही नाहीये. नेत्रा त्यांना जगू दे, मरू दे, सुसाईड करू दे, आम्हाला काहीही फरक पडत नाहीये. फाल्गुनीताई तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? हो, थोडी माणुसकी शिल्लक नाही राहिली आहे का तुमच्यात? एका एकट्या स्त्रीला माणुसकीच्या गोष्टी नेत्रा तू नको करूस प्लीज. तुझ्यात आहे माणुसकी? हे जर ती असती ना तर आज तू या घरातल्या माणसांचा विचार केला असता. पण नाही, तुला फक्त तुझा स्वार्थ दिसतो, त्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. आणि राहिला प्रश्न फाल्गुनीचा, तर ती बोलणार, तिला जे हवं ते बोलणार, कारण तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे तिचा या घरावर, कळलं? कारण ती या घरात एक सून म्हणून आली होती, पण तू खोटी नर्स म्हणून आली होतीस, एक मोलकरीण म्हणून आली होतीस नेत्रा तू या घरात. तेजस